नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। महसूल विभागाअंतर्गत सांगोळी रायना सोसायटीच्या मालमत्तेची चौकशी। 31.35 कोटींची मालमत्ता असल्याचे आले उघडकीस। स्वतंत्र आर्थिक तपास एजन्सीकडून करण्यात आली तपासणी। वॅक्सिन डेपो परिसरातील नैसर्गिक सौंदर्य केले जात आहे नष्ट। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर जनतेकडून केला जात आहे आक्रोश व्यक्त। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे मनमानीपणा। शहरातील बाजारपेठमध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांचा धाक। व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ। अतिक्रमण करणाऱ्यांवर करण्यात आली कडक कारवाई। आता पाहू सविस्तर बातम्या। महसूल विभागांतर्गत क्रांतीवीर सांगोळी रायना सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ व सोसायटीची द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 नुसार केलेल्या तपासणीमध्ये 31.35 कोटींची मालमत्ता आढळून आली आहे। डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट या फायनान्शियल एजन्सी अंतर्गत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 नुसार संबंधित महसूल विभागाअंतर्गत क्रांतीवीर सांगोळी रायना कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांच्या मालमत्ताची तपासणी केली असता एकूण मालमत्ता 31.35 कोटी इतकी उघडकीस आली आहे। या सोसायटीच्या बॅलन्स शीटची तपासणी केल्यानंतरच ही इतकी रक्कम बाहेर आली आहे। यामध्ये एकूण मालमत्ता आणि शिल्लक असलेल्या एकूण बँक खात्यांची तरतूद करण्यात आली आहे। बेळगावमधील वॅक्सिन डेपोमध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध प्रकल्प हे जनतेच्या विरोधात राबवण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे। शहरातील वॅक्सिन डेपो परिसरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एमपी थिएटर एव्हिएशन ऑफ विलेजेस ऑफ इंडिया हे प्रकल्प राबवले जात आहेत। हे प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येऊ नये असा सार्वजनिकांचा आग्रह असताना देखील स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून आपली मनमानी ही दाखवली जात आहे। यामुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर अनेक नागरिक संताप व्यक्त करत आहेत। वॅक्सिन डेपो परिसरामध्ये अभिवृद्धी करा पण तेथील सौंदर्यीकरण नष्ट करू नका असा सर्वसामान्यांचा आग्रह असताना देखील ठेकेदारांकडून आमिष घेऊन स्मार्ट सिटी अधिकारी काम करत आहेत। यामुळे जनतेत संताप व्यक्त केला जात आहे। काँग्रेस सरकारच्या काळात आरोग्य मंत्री रमेश कुमार आणि नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी बेळगावमधील स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन बेळगावमधील वॅक्सिन डेपोत कोणतीच इमारत न बांधण्याचा सल्ला दिला होता। या ठिकाणी कोणताही प्रकल्प राबवण्याचा व इमारत बांधण्याची अनुमती नसताना स्मार्ट सिटी अधिकारी का या ठिकाणी मुद्दाम म्हणून प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। जर वॅक्सिन डेपो परिसरात अभिवृद्धी करायचीच असेल तर सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हा प्रकल्प राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून याचा नागरिकांना निदान फायदा तरी होईल। मात्र सध्या जे प्रकल्प स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून राबवले जात आहेत त्याचा काहीच फायदा जनतेला होणार नाही हे मात्र नक्की। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन ही कामे करणे योग्य आहे। वॅक्सिन डेपोच्या रक्षणेसाठी राज्य सरकारने 2009 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक ऑर्डर नंबर AQUKA 84 CGM या ॲक्टनुसार आदेश दिले होते। जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कमिटीची नेमणूक करण्यात आली असून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी या कमिटीला मान्यता दिली नाही। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे बोलणे ऐकून न घेता आपली मनमानी करत आहेत। यामुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर जनतेकडून तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे। Everyone, I'm here to report to you all regarding the latest development in the vaccine depot issue. As you must be aware, through our channel KN City News, we are running a campaign to protect the vaccine, to protect vaccine depot. And Belgavi Smart City officials are trying to come up with some civil works which we totally stand to oppose it. And as you all know, vaccine depot has a lot of history to it because it has played a very important role in the development of many vaccines, and it is one of the 3 institutes formed by Government of India to have a vaccine depot which could fight endemics. And since it was part of the heritage present in the smart cities project, but
if you go to see the type of projects that were planned earlier and the type of projects that are planned now, like the amphitheater, which is 700-seater amphitheater, and the Villages of India project, and the aviation museum. Though there are two government orders, one which was the government order was issued in 2009, in July 2009, government number AK UKA 84 CGM 2009, and another meeting was organized by two cabinet ministers of government of Karnataka, the health minister and the urban development minister then, Mr. Roshan Beg, in the presence of both principal secretaries of health department and urban development department, and the smart city and city corporation officials and the health department officials. It was clearly stated that in both the orders that there should be no provision given for construction of new buildings, and it should be maintained as it is, and they should plant more medicinal trees and plants. But unfortunately, with though these two orders are there in place to protect this heritage site, the officials of Belgavi Smart City, under pressure from some politician, are have gone ahead with the tendering process. That the tenders were released yesterday, though we personally written letters to them not to go ahead with the tendering process. And in fact, there are many other social activists in Belgaum and environmentalists and the citizens in and around vaccine depot who stand opposed to these three projects. But due to the political interference and the greed to make money out of these three projects, they have gone ahead and they've gone for the tendering process. Now we have very less time. We have very less time to stop this, and I request people in Belgavi South to get together and try and create a movement against this tendering process. If we can stop them, this is the time. If we can't stop them now, once the tenders are awarded to contractors, it will be very difficult to revert back. So I am requesting you all that this is the time. There should be some people's movement which needs to tell the higher ups that they stand opposed to these three construction projects which are destroying the heritage value and the entire ecology of vaccine depot. So this is the time. Please support and please start fighting for this. And if we are not able to save such heritage places in Belgavi, I don't know what the meaning of smart or a smart city is when we can't save our heritage sites. So I request one and all, please let your voice be heard, and the higher ups need to know that these three projects are not an outcome of public interest, but they're an outcome of greed and corruption. Thank you. सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील बाजारपेठेत होणारी अतिक्रमणे हटवली जात आहेत, मात्र यामुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वाहतूक कोंडी शहरामध्ये होत असलेली थांबवणे गरजेचे आहे. शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील बाजारपेठेत होणारी छोट्या व्यवसायांकडून अतिक्रमणे. बाजारपेठेत दुकानांसमोर व रस्त्या शेजारी छोटे व्यावसायिक आपली दुकाने मांडून आपला व्यवसाय बेकायदेशीररित्या चालवत आहेत व याचीच दखल घेऊन ट्रॅफिक पोलिसांकडून यावर कारवाई केली जात आहे. रस्त्या शेजारी असलेल्या व्यावसायिकांवर ट्रॅफिक पोलिसांनी आपला धाक दाखवायला सुरुवात केली असून अनेक व्यावसायिकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या परीने आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे बाजारपेठेत गेल्या कित्येक दिवसांपासून होणारे अतिक्रमण थांबेल हे मात्र नक्की. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांवर व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असताना व अनेकांच्या खाण्यापिण्याचे वांदे होत असताना ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रकारे व्यावसायिकांचे नुकसान करणे कितपत योग्य आहे, याबद्दल एका व्यावसायिकाने आपल्या व्यथा सिटी न्यूजशी मांडल्या आहेत. इस महामारी बीमारी की वजह से लॉकडाउन होने की वजह से जो है खरीदी और व्यापार के लिए लोग जो है डर कर बाहर नहीं आ रहे थे, और अब जाकर जो मार्केट शुरू हुई है और लोग आना शुरू हुए हैं. अब यहाँ पर जो फ्रूट की गाड़ी वगैरह लगाते हैं
उनकी रोजी रोटी जो है इसमें चलती है। अब मार्केट शुरू होने के बाद में जो है पुलिस डिपार्टमेंट और कमिश्नर साहब जो है यहाँ पर फूलों की गाड़ी लगाने के लिए नहीं दे रहे थे। तो हम लोग जो है डीसी साहब से मुलाकात की और अंगली साहब से भी मुलाकात की। अंगली साहब ने कहा है कि ये जो वाइट पट्टा है उसके अंदर आप लगा सकते हो। तो हम अंगली साहब का शुक्रिया अदा करते हैं कि हमारे जो है रोज़मर्रा की ज़िंदगी में कमाने वाले जो लोग हैं उनके लिए जो है एक रास्ता खोल करके दिए है। थैंक यू। घटनास्थळी आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा जाणून घेतला असून राज्य रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांना छोट्या व्यापाऱ्यांनी भेट देऊन आपल्या समस्या देखील मांडल्या आहेत. ಅದು ಒಂದು ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ 10 ಫುಟ್ ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ 10 ಫುಟ್ ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಏನಿಲ್ಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮದ್ದಿನ ಕಮಿಷನ್ ನಮ್ಮ 40 ವರ್ಷ ಕುಟುಂಬ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಡೆದೈತ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದೇವ್ರಿ ಸರ್. सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे जितके आवश्यक आहे तितकेच छोट्या व्यावसायिकांवर होणारे अत्याचार देखील प्रशासनाने समजून घेणे गरजेचे आहे. देसूर इदलहोंड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या प्रभूनगर येथील रेल्वे रुळाशेजारी कालव्यात एका अनोळखी बालकाचा मृतदेह सापडला आहे. देसूर इदलहोंड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या प्रभूनगर येथील रेल्वे रुळाशेजारी कालव्यात अनोळखी बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे 4 वर्षीय बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. उंची 3 फूट, गहूवर्ण, अंगाने साधारण असे त्या बालकाचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर निळा फुल शर्ट, लाल पट्ट्याचे टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट परिधान केले आहे. गळ्यात काळा दोरा आणि ताईत बांधलेला आहे. बेळगाव रेल्वे स्थानकात संशयास्पद मृत्यू अशी या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे रुळाशेजारी पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या कालव्यात हा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला आहे की या मुलाचा घातपात झाला आहे याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. बेळगावमधील एकच फाउंडेशनकडून बीम्स हॉस्पिटलला 20 लाख रुपये किमतीचे हायफ्लो नोजल ऑक्सिजन उपकरण देण्यात आले आहे. एकच फाउंडेशनने बीम्स हॉस्पिटलला 20 लाख रुपये किमतीचे हायफ्लो नोझल ऑक्सिजन उपकरण दिले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी या उपकरणाची मदत होणार आहे. रुग्णाला श्वसन करतेवेळी त्रास होऊ नये, त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्यास ती रोखण्यासाठी हे उपकरण सहाय्यभूत ठरणार आहे. एकच फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रवीण कुमार नाईक यांनी बीम्सचे संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप यांच्याकडे हे उपकरण सुपूर्द केले आहे. या प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी MG हिरेमठ उपस्थित होते. याच पद्धतीची उपकरणे एकच फाउंडेशन तर्फे हुबळी येथील किम्स आणि कोप्पळ येथील वैद्यकीय विद्यालयांना देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीर मडकरी गर्जना संघाकडून व फेसबुक मित्र सर्कलकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वीर मडकरी गर्जना संघ आणि फेसबुक मित्र सर्कल यांच्या वतीने या फेसबुक सर्कलमध्ये असणारे 2 मित्र विकास शिरूर व उमेश हिरेमठ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 15 सदस्यांनी हे रक्तदान केले आहे. यरमाड रोड वडगाव येथील निवासी विकास शिरूर व आनंद शिरूर यांच्या घरासमोर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व हे रक्तदान शिबिर सध्या कोविड आणि कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी देत असून त्यांच्या या कृत्याचे ಮನಪಾसून ಕೌತುಕ केले जात आहे. ನಮಗೆ ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ ಶಾರ್ಟೇಜ್ ಬಹಳ ಬಿಟ್ಟಿದೆ. ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ನಲ್ಲೇ ಬ್ಲಡ್ ಇಲ್ಲ. ಈ ಕೊರೋನಾ ಸಂಬಂಧ ಯಾರು ಡೊನೇಟು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ 1 ಯೂನಿಟ್ ಬ್ಲಡ್ ಕೊಟ್ಟರು ನಮಗೆ ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗತ್ತದ. ಸೊ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ದಿಸ್ ಸಂಘ ಆ್ಯಂಡ್ ಮಿಸ್ಟರ್ ಸಂತೋಷ್ ದಾರೇಕರ್ ಫಾರ್ ಆರ್ಗನೈಸಿಂಗ್ ದಿಸ್ ಕ್ಯಾಂಪ್. ಆ್ಯಂಡ್ ಇವನ್ I hope everybody keeps donating blood even if it is pandemic COVID. ಮುಂದೆ ಬಂದು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿರಿ. ಸೊ ದ್ಯಾಟ್ ನಾವು ಬ್ಲಡ್ ಶಾರ್ಟೇಜನ್ನು ಎಷ್ಟಾದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ, ಜಾಸ್ತಿ ಅಂದರೆ ಈಗ ಹೆರಿಗೆ ಇರೋ ಲೇಡೀಸ್ಗೆ ಬ್ಲಡ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬ್ಲಡ್ ಎಷ್ಟಾದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಂಥ ಇದರೊಳಗಡೆ ನಮ್ಗೆ ಇದು ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಐ ಆಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ಆಲ್ ಆಫ್ ಯು. या ठिकाणी वीर मदकरी संघ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आजपर्यंत चालू झालेला आहे, अत्यंत चांगला कार्यक्रम होत आहे.
उल्लेखनीय कार्य करायचं असेल तर याला कारणीभूत म्हणलं तर आनंद शिरूर यांचं कार्य फार मोठं उल्लेखनीय कार्य झालेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हटलं तर जगायचं जर आम्हाला असेल तर रक्ताशिवाय आम्ही जगू शकत नाही. रक्ताचा पुरवठा फार कमी झालेला आहे. ते कलेसाठी प्रत्येक गल्लीतून प्रत्येक पंचाने रोजच्या रोज हा कार्यक्रम कंटिन्यू ठेवून एक सरकारला सहकार्य किंवा एखाद्या माणसाचा जीव जाणार असेल त्याला जीवदान दिलाच का होईल आणि असं उल्लेखनीय कार्य प्रत्येकाने करणे गरज आहे. ही काळाची गरज असल्यामुळे सर्वांनी आम्ही या कामाला लागणे काळाची गरज आहे. रक्तदान झाल्यानंतर या रक्तदानाच्या पेढ्या बिम्स रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यावेळी या संघाचे आनंद शिरूर, अजय टिळवे, मनोहर शिरोडकर, मोहन पाटील, विशाल पाटील सह बिम्स हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीदेवी बोबट्टी, वैशाली सनकी, शारदा एल्लट्टी सह अन्य उपस्थित होते. बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. KPCC महत्वाकांक्षी आरोग्य हस्त कार्यक्रम बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न झाला असून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली आहे. KPCCच्या महत्वाकांक्षी आरोग्य हस्तकलेचा कार्यक्रम बुधवारी बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये संपन्न झाला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकृतपणे चालना दिली. या कार्यक्रमासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 3 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून बुधवारी त्यांना आरोग्य किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये सेफ फेस मास्क, सॅनिटायझर, बॉडी प्रोटेक्टिव्ह कपडे, हेल्मेट, फेस शील्ड, प्लस मीटर, थर्मल स्कॅनर, हँड ग्लोव्ज सारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. हा एक अनोखा प्रकल्प असून प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 कोरोना वॉरियर्सची निवड करण्यात आली आहे. हे कोरोना वॉरियर्स प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांकडे जाऊन कोरोनाची लक्षणे आढळताच खबरदारी घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करतील अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆ ಯೋಜನೆಯಾದಂಥ कांग्रेस पक्षाच्या बहुत महत्वपूर्ण योजना कांग्रेस अभय हस्त म्हणून कांग्रेस पक्षದ अभय हस्त आरोग्य हस्त ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ
उत्तर कर्नाटक भागाचा आरोग्य हस्त कार्यक्रमाचा कोऑर्डिनेटर म्हणून सदानंद दांगडर साहेब आले. होळीचं आहे हे आमचं KSRTचं चेअरमन होते. यावेळेला सिद्धरामय्या साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला हे KSRTचे चेअरमन होते. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಅವಾಗ MLA ಇರಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ನನಗೆ ನೆನಪಿದೆ, ಬಹುಶಃ ಬಸೂರ್ದಲ್ಲಿ ಬಸ್ ಇರಲಿಲ್ಲ, सुमार इरलेला, हळे बसಗಳಿದ್ದು. मी यांना फोन करून सांगितलं माझ्या क्षेत्रामध्ये नवीन बस पाहिजे आणि कुठं कुठं बस नाही, त्या ठिकाणी बस मला पाहिजे म्हणून सांगितल्यानंतर फक्त 1 दिवस मला सँक्शन करून दिले. यावेळी आरोग्य हस्तकलेचे संचालक सदानंद दडण्णवर, CC पाटील, युवराज कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, आरोग्य हस्त प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉक्टर मलतीन, आदिवेश इटगी, सुरेश इटगी, मनोहर बेळगावकर आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ड्रग्ज माफियांवर आळा घालण्याची मागणी करून श्रीराम सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यात पसरलेल्या ड्रग्ज प्रकारावर आळा घालण्यासाठी गुरुवारी श्रीराम सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात ड्रग्जचे प्रकार वाढत आहेत व याचा परिणाम आपल्या राज्यावर व देशावर होत आहे. त्याचप्रमाणे जास्त परिणाम हा तरुणांवर होताना दिसत आहे. यावेळी या निवेदनाद्वारे विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत मादक द्रव्य विक्रेते आणि तस्करी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी. शाळा महाविद्यालयांच्या वातावरणात गुप्तचर विभागाने नियंत्रण ठेवावे. राज्यामध्ये होणाऱ्या अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर राज्यातील पोलिसांनी नजर ठेवावी. अशा विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे. ಇವತ್ತು ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕದಿಂದ ಡ್ರಗ್ಸ್ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 2009ರಾಗ ಮಂಗಳೂರು ಪಬ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಾಗ ಅವಾಗ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ನೇತೃತ್ವ ಒಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಡ್ರಗ್ಸ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆಯಿಂದ ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವಾಗನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪ್ರಮೋದ್ ಹೇಳಿದರು, ಇದು ಭಾಳ ಭಯಂಕರವಾಗಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ತುಂಬ ಡ್ರಗ್ಸ್ ಅನ್ನೋದು ಏನೈತೆ ಭಾಳ ಕಟ್ಟು ಬೆಳಿತೈತಿ, ಅದನ್ನು ಚೂಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿಗೆ ಅದು ಗುರ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ನಟಿಯರು, ಫಿಲ್ಮ್ ಸ್ಟಾರ್ಗಳು ಆ ಮಾದಕ ಡ್ರಗ್ಸನ್ನು ಸೇವಿಸುವ ಮೂಲಕ ಇಡೀ ಯುವ ಜನಾಂಗ, ಈ ಕರ್ನಾಟಕದ ಯುವ ಜನಾಂಗ ಇವತ್ತು ಡ್ರಗ್ಸ್ಗೆ ಬಲಿಯಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ತಕ್ಷಣ ಇದನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ತಗೊಂಡು ಇದರ ಹಿಂದೆ ಯಾರದಾರ, ಇವತ್ತು ಶ್ರೀಲಂಕಾ ಇರ್ಬೋದು, ಪಾಕಿಸ್ತಾನ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿಂದ ಡ್ರಗ್ಸ್ ಸಪ್ಲೈ ಆಗಿ ಇವತ್ತು ರಾಗಿಣಿ, ಸಂಜನಾ ಅನ್ನುವ ಫಿಲ್ಮ್ ಸ್ಟಾರ್ ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅದಾರ. ಅವ್ರನ್ನ ಹೊರಗೆ ತೆಗೆದ ನೀವು ಏನಾದರೂ ಗಂಭೀರವಾಗಿ ಅಥವಾ ಸೀರಿಯಸ್ವಾಗಿ ಇದನ್ನು ತೊಗೋಬೇಕಾಗೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ ಯುವ ಜನಾಂಗ ಹಾಳಾಗೈತಿ, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕನ ಹಾಳಾಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ತಗೋರಿ. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಡತ್ತೇವ, ಮುಂದಿನ ದಿನಗಳ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆಯಿಂದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಐತಿ, ತಕ್ಷಣ ಡ್ರಗ್ಸನ್ನು ಈ ರಾಜ್ಯ ಒಳಗೆ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಮುಖರೆಲ್ಲ ಅದಾರ. ಅದೇ ರೀತಿ ಮೊನ್ನೆ ಕೊರೋನಾ 3 ತಿಂಗಳಾಯ್ತು, 6 ತಿಂಗಳು ಕೊರೋನಾ ಇತ್ತು. ಕೊರೋನಾ ಟೈಮ್ದಾಗ ಇವರು ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ, ಗಣಪತಿ ಬಂದ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ. ಆದ್ರೆ ಪಬ್ ಇರ್ಬೋದು, ಮಾಲ್ ಇರ್ಬೋದು, ಇವ್ರನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಇಟ್ರಿ, ಇವನು ಅಂದ್ರೆ ತೆಗೆದಿಟ್ರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸಂಪೂರ್ಣ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ 6 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ಮಾರಕೈತಿದೆ ಡ್ರಗ್ಸ್. ಅದನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕನ ನಾಶ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನೇತೃತ್ವ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ತುಂಬ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳು, ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಕೇಂದ್ರ ಒಳಗೆ ಇದನ್ನು ಖಂಡನೆ ಮಾಡಿ, ಡ್ರಗ್ಸ್ ವಿರುದ್ಧ ಖಂಡನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. यावेळी विनय अंगरोळी, रवी कोकितकर, शिवराज नायक, रमेश सह अन्य उपस्थित होते. मॅक्सी कॅब चालकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब चालकांकडून विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक मॅक्सिकॅब चालकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यातच सरकारकडून कोणतीच आर्थिक मदत मिळत नसल्याने मॅक्सिकॅब चालकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ज्या मॅक्सिकॅब चालकांनी बँक व सोसायटीमध्ये कर्ज काढले आहे त्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, किमान 9 महिन्याचे व्याज कमी करण्यात यावे व कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावी व मॅक्सिकॅब चालकांना पुन्हा मॅक्सिकॅब चालवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब संघाचे अध्यक्ष CS ರಾಯಚನ್ನವರ್ यांनी केली आहे. ನಾವು ಮಾರ್ಚ್ 19ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋರಿದ್ದರು, ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಮನವಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟಿವು, ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ ಅಂತಂದ್ರೆ. ಈಗ ಒಂದು ಸೀಟಿಗೆ 5,500 ಇರೋದು 900 ಮಾಡ್ತಾವೆ ಅಂದ್ರೆ 900 ಮಾಡಿರಿ 22,000 ಆಕೈತಿ. 22,000 ರೂಪಾಯಿ ತುಂಬುವ ಶಕ್ತಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿ ಕ್ಯಾಬ್ದವ್ರಿಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅದು ಇನ್ನೂ ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದಲ್ದ ಮಾರ್ಚ್ 24ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ನಮ್ಮ ಗಾಡಿಗಳೆಲ್ಲ ಬಂದಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಈ ಮಹಾಮಾರಿ ಕೊರೋನಾ ಬಂದ ಎಲ್ಲ ದೇವಾಲಯಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಪ್ರವಾಸಿ ಸ್ಥಾನಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ನಮ್ಮ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಸುಮಾರು 9 ತಿಂಗಳ ಈ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಏನೈತಿಲ್ಲ ಬರೀ 2 ತಿಂಗಳ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದಾರು. 9 ತಿಂಗಳೆಲ್ಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ ನಾವು 6 ತಿಂಗಳು ಗಾಡಿ ನಡೆಸೇ ಇಲ್ಲ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರ ನಡಕ್ಕಾಗಿ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕಂಪ್ನಿ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ಮತ್ತೆ 6 ತಿಂಗಳ ಮುಂದೆ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಅದಲ್ದ ಈಗ ಮೊನ್ನೆ ನಾವು ಇವತ್ತು 7 ಜಿಲ್ಲಾ DC ಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡತ್ತೇವೆ. ಮನವಿ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಗಾಡಿ ಹೊಡೆಯೋಕೆ ಮುಂದೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ಕೊರೋನಾ ಕಮ್ಮಿ ಆದ ಕೂಡಲೇ ಮತ್ತು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ರಿಟರ್ನ್ ಕೊಡಬೇಕು. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಾವು ಅಕ್ಟೋಬರ್ 2ರೊಳಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಪೂರ್ಣ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳನ್ನ ತೊಗೊಂಬಂದು ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ಹಚ್ಚಿ ಅಮರಣ ಉಪವಾಸ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳನ್ನ ಎಲ್ಲ DC ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ಹಚ್ಚಿಬಿಡ್ತೀವಿ. ಸರ್ಕಾರದವರು ಅದ್ರ ಟ್ಯಾಕ್ಸು ತುಂಬಲಿ, ಇನ್ಶೂರೆನ್ಸು ತುಂಬಲಿ, ಕಂತು ತುಂಬಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ 6,000 ಗಾಡಿ ಮಾಲಕರದ 18,000 ಫ್ಯಾಮಿಲಿಗಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಅವರೇ ಕೊಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಪತ್ರಕರ್ತರ ಮಾಧ್ಯಮದವರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. अनेक महिन्यांपासून मॅक्सिकॅब चालकांना आपला व्यवसाय बंद पडल्याने कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. त्यातच सरकारकडून त्यांच्यावर जो टॅक्स आकारला जात आहे तो रद्द करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी अनेक मॅक्सिकॅब चालक उपस्थित होते. बसुर्ते गावातील कृष्णा नाईक याची जमीन बापू नाईक याच्या नावावर उचगाव ग्रामलेखाधिकारी व निरीक्षकांनी केल्याने यांच्या विरुद्ध कृष्णा नाईक यांनी सिव्हिल कोर्टात तक्रार दिली आहे. ಉಚ್ಗಾಂವ್ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಗ್ರಾಮ ಲೆಕ್ಕಾಧಿಕಾರಿಗೆ ಉಚ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಲೆಕ್ಕಾಧಿಕಾರಿಗೆ ಉಚ್ಗಾಂವ್ ಭೂಮಿಯನ್ನು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಉಚ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावामधील रहिवासी कृष्णा नाईक यांची शेतजमीन बाबू परशुराम नाईक यांच्या नावावर उचगावमधील ग्रामलेखाधिकारी विजय कोष्टी व निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे. याची खबर मिळताच कृष्णा नाईक यांनी ग्रामलेखाधिकारी व निरीक्षकांची विचारपूस केली असता या दोघांनीही चुकून जमीन चुकीच्या व्यक्तीच्या नावावर गेल्याचे कबूल केले व 8 सप्टेंबर रोजी योग्य कागदपत्रे करून चूक दुरुस्त करण्याची ग्वाही दिली होती. मात्र अजूनही ती जमीन कृष्णा नाईक यांच्या नावावर करण्यात आली नाही. उचगाव ग्रामलेखाधिकारी व निरीक्षकांकडून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कोणाची तरी जमीन कोणाच्या तरी नावावर केल्याचा आरोप करून जमिनीचे मालक कृष्णा नाईक यांनी सिव्हिल कोर्टामध्ये तक्रार दिली आहे. गेल्या 26 ऑगस्ट रोजी कृष्णा नाईक यांच्या जमिनी शेजारील जमिनीचे मालक बाबू परशुराम नाईक यांच्या नावावर कृष्णा नाईक यांची ही जमीन करून कागदपत्रे तयार करण्यात आली होती. त्यानंतर चूक कळूनही संबंधित अधिकाऱ्यांनी आपली चूक सुधारली नसून यांची जमीन हिसकावल्याचा आरोप यावेळी कृष्णा नाईक यांनी केला आहे. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಲ್ ಹಾಗೂ ಉಚ್ಗಾಂವ್ ತಲಾಟಿ ಅಂದರೆ ಗ್ರಾಮ ಲೆಕ್ಕಾಧಿಕಾರಿ ಇವತ್ತು ಈ ಪರಶುರಾಮ್ ನಾಯಕನವ್ರದ್ದು ಇವ್ರದ್ದು ಜಮೀನನ್ನು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಒಂದು 10 ಎಕರೆ ಜಮೀನನ್ನು ಬೇರೆ ಹೆಸರದವ್ರಿಗೆ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಒಂದು ರೈತರಿಗೆ ಒಂದು ತನ್ನ ಅಧಿಕಾರನ ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ದಾರೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ಇವತ್ತು
ಏನು ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರೈತರ ತಮ್ಮ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆದು ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೇ ಇರೋಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇವತ್ತು ಇಂಥ ರೈತರಿಗೆ ಮೋಸವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಖಂಡಿತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇವ್ರನ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಯಾರ್ಯಾರು ಎಷ್ಟೋ ರೈತರದ ಇವತ್ತು ಜಾಗವನ್ನು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಂಥವರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತಲಾಟಿ ಹೆಸರು ಮತ್ತು ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪೊಪ್ಪಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಲಾಟಿ ಏನಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನನ್ನಿಂದ ತಪ್ಪಾಗಿದೆ, ನಾನು ಇದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತ. ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವಿದಲ್ಲ. ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ತನ್ನ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಅಂತ ಬರೆದು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಅಧಿಕಾರಿ ಇನ್ನೂ ಎಷ್ಟು ಜನ ರೈತರಿಗೆ ಇದೇ ಥರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಿದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡೋದೇನೆಂದರೆ, ತಕ್ಷಣವೇ ಈ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯನ ದೊರಕಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಆ ತಲಾಟಿ ಹೆಸರು ಕೃಷ್ಣ ನಾಯಕ್ ಮತ್ತು ಉದಯ್ ಕೋಷ್ಟ್ಗಿ. ಉದಯ್ ಕೋಷ್ಟ್ಗಿ ತಲಾಟಿ ಉಚ್ಗಾಂವ್ ಮತ್ತು ಸರ್ಕಲ್. ಮತ್ತು ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಇನ್ನೂ ಯಾರ್ಯಾರಿದಾರೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಸೂಕ್ತವಾಗಿ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಈ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. सरकारकडून विणकरांकडे दुर्लक्ष केले जात असून विणकरांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विणकरांनी केला आहे. ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜವಳಿ ಉದ್ಯಮ ಕಾರ್ಮಿಕರ ಗುರುತಿನ ಚೀಟಿಯನ್ನು ನೀಡಲೇಬೇಕು. ಕಾರ್ಮಿಕ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಲೇಬೇಕು. ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜವಳಿ ಉದ್ಯಮ ನೇಕಾರ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಲೇಬೇಕು. कोरोना लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विणकरांना शासकीय मदत मिळत नसून सरकारने तातडीने विणकरांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवणे गरजेचे आहे. विणकाम समन्स योजनेतील लाभार्थ्यांना सर्व यंत्रमागांना मदत व आर्थिक सहाय्य मिळावे या मागणीसाठी विणकरांनी जिल्हा कार्यालय परिसरात गुरुवारी आक्रोश व्यक्त करून सरकारला निवेदन सादर केले आहे. कर्नाटक राज्य सरकारने यंत्रमागांना 25,000 रुपये परिहार धन म्हणून घोषित केले असून ही मदत पीडितांपर्यंत पोहोचत नाही आहे. 80% लाभार्थ्यांना विणकाम योजनेतून रोख रक्कम मिळत नसून सरकारने या सर्वांकडे लक्ष देऊन विणकरांवर होणारा अन्याय थांबवावा. विणकरांचे कपडे व साड्या सरकारने सांगितल्याप्रमाणे विकत घेऊन त्यांची मदत करण्यात यावी या मागणीसाठी विणकरांनी जिल्हा कार्यालय आवारात निषेध व्यक्त करत सरकारकडे न्याय मागितला आहे. या संदर्भात विणकरांचे प्रमुख शिवलिंग पिरकी यांनी सांगितले की सरकार सांगितल्याप्रमाणे वागत नसून शेतकरी आणि विणकर हे दोन डोळ्यांसारखे आहेत असे सरकारने सांगितले होते. नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी विणकरांवर अन्याय होतच आहे असे यावेळी सांगण्यात आले. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 60 ಲಕ್ಷ ಜನ ನೇಕಾರದಾರ. ನೇಕಾರಿಕೆಯನ್ನು ನಂಬಿಕೊಂಡು ಬದುಕಾಕತ್ತಾರೆ ಅವರು. ನೀವು ಕಳೆದ ಬಾರಿ ಏನು ನಾವು ನೆರೆಗೆ ಹಾನಿಯಾದೀವಿ, ಆಮೇಲೆ GST ಬಂತು, ನೋಟ್ ಬಂದ್ ಅಂತು, ಆಮೇಲೆ ನೈಸರ್ಗಿಕ ವೈಪರೀತ್ಯಗಳಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ನಂತಹ ಮಾರಕ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿಯಿಂದ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ನೇಕಾರರೆಲ್ಲ ನೆಲ ಕಚ್ಚೇವಿ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತತಿ ನೇಕಾರ ಮತ್ತು ರೈತ ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳು, ಎರಡು ಕಣ್ಣಿದ್ದಂಗೆ ಅಂತೇಳಿ. ಇವತ್ತು ನೇಕಾರರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆಗಾಕತ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೂಡ ಕಳೆದ ಬಾರಿ ಒಂದು ಮಗ್ಗಕ್ಕೆ ಹಾನಿ 25,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ತಿರುಚಿ ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ 25,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಹಾನಿ ಅಂತೇಳಿ ಕೊಡ್ತೀವತ್ತು. ಅಂತಹ ಅನ್ಯಾಯಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಇವತ್ತು ನಡೆಯಾಕತ್ತಾವೆ. ನೇಕಾರ ಸಮ್ಮಾನ ಯೋಜನೆ ಅಂತೇಳಿ ಮಾಡಿದರು, ಅದು ಕೂಡ 80% ಜನರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ತನಕ ಸಮರ್ಪಕವಾಗಿ 2,000 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಮುಟ್ತಾ ಇಲ್ಲ. 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಇವರು ಸೀರೆಯನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೇಕಾರರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ನೇಕಾರರ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇವತ್ತಿನ ತನಕನೂ ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಜವಳಿ ಮಿನಿಸ್ಟ್ರ್ ಇರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿರ್ಬೋದು, ಈ ನೇಕಾರರ ಬಗ್ಗೆ ಕಿಂಚಿತ್ತೂ ಕಾಳಜಿ ಇರಲಾರ್ದ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ KHDC ನಿಗಮಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿದರು. ಇಡೀ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಆ ನೇಕಾರರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ನಿಗಮಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಅವರಿಗೆ ನೇಕಾರ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೇಸಿಂದ ಯಾವುದೋ ಒಂದು MLA ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕೇಸಿಂದ ಇವತ್ತು ನಿಗಮ ಮಂಡಳಿಯನ್ನು ನಡೆಸಕ್ತಾರೆ. ಆ ನಿಗಮ ಮಂಡಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇವತ್ತು ಆ ನಿಗಮದ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ 108 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾಲವನ್ನು ನಿಗಮದ ಆಸ್ತಿ ಮಾರಿ ಕೇಸಿಂದ ಸರಿದೂಗಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಅವ್ರು ನೀಡಬಾರ್ದು. ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ನೇಕಾರರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ
ಭಾಳಷ್ಟು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಸರ್ಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗೈತಿ. ಬರೀ ಹೋಟಿಗಾಗಿ ಬಳಸುವುದು ಮಾತ್ರ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿಸಿಂದ ನಾವು ನೇರವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಮೇಲೆ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸಮರ್ಪಕವಾದ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಕೇಂದ್ರದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ವಾರಾಣಸಿಯನ್ನು ದತ್ತು ಪಡೆದುಕೊಂಡಿಕೆಸಿಂದ ಅಲ್ಲಿಯ ನೇಕಾರರ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಕತ್ತಾರೆ, ಅದೇ ಥರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ನೇಕಾರ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕಾಗ್ಯವ. ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ದತ್ತು ಪಡೆದುಕೋಬೇಕು ಸರ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ನಿಗಮಗಳನ್ನು ಮುಂದುವರಿಸೋದಾಗಲಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ राज्य सरकारಕ್ಕೆ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ सरकारಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. आम्ही मुख्यमंत्र्यांना विणकरांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्याचे आवाहन करीत आहोत असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विणकरसह अन्य उपस्थित होते. निपाणी येथील बेडकीहाळ गावामध्ये अवैधरित्या लागवड करण्यात आलेल्या 4 किलो गांजा जप्त करण्यात आला. निपाणी येथील बेडकीहाळ गावामध्ये अवैधरित्या लागवड करण्यात आलेला 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बेडकीहाळ शामनेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात पिकवलेला अंदाजे 12,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करून आरोपीला सदलगा पोलिसांनी अटक केली आहे. शरद धनपाल दानप्पा गोळ राहणार बेडकीहाळ असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे, चिकोडीचे पोलीस अधीक्षक नाईक, पोलीस निरीक्षक RR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक RY बिडगी, LS खोत, BB जिर्ली, SA घोडसे, SF जमकोळी, शिवाजी भोरे, KNN सिटी न्यूज, निपाणी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831243577 और 8884121718. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.
होसूर येथील जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट शिक्षिका म्हणून प्रशस्ती मिळवलेल्या महादेवी खडादी यांचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट शिक्षिका म्हणून प्रशस्ती मिळवलेल्या महादेवी खडादी यांचा शाळा बोर्डचे सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक यांनी सन्मान केला आहे. तालुक्यातील होसूर येथील शाळेमध्ये महादेवी खडादी या शिकवतात. या संदर्भात बोलते वेळी महादेवी खडादी यांनी सांगितले की मला देण्यात आलेल्या 5,000 रुपयाचे चेक मी शाळा सुधारण्यासाठी देत आहे म्हणून प्रशासक मंडळाकडे त्यांनी सुपूर्द केले. ಸರ್ಕಾರಿ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಹೊಸೂರು ತೋಟ. ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದು 6 ವರ್ಷ ಮುಗಿದು 7ನೇ ವರ್ಷ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯವೈಖರಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ DDP ಶ್ರೀಯುತ ಗಜಾನನ್ ಮನ್ನಿಕೇರಿ ಅವರು ಜಿಲ್ಲಾ ಅತ್ಯುತ್ತಮ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನನಗೆ ಈ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೊಡಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಹಾಗೂ ಈ ನನ್ನ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಪಾಲಕರ ವೃಂದಕ್ಕೂ ಹಾಗೂ ನನ್ನ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ನನ್ನ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ ಲಭಿಸಿದೆ ಅಂತ ನಾನು ಸಂತೋಷದ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಸೌಂದರೀಕರಣದಿಂದ ಹಿಡಿದು ಶಾಲಾ ಕೈತೋಟದಿಂದ ಹಿಡಿದು ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಿಂದ ಹಿಡಿದು ಅತಿ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದೆರಡು. महादेवी खडादी या एक उत्तम शिक्षिका म्हणून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट शिक्षिका म्हणून निवडण्यात आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक HML पुजारी यांनी सांगितले. ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಸರ್ಕಾರಿ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಹೊಸೂರು ತೋಟ ಈ ಶಾಲೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವು ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ಈಗಾಗಲೇ ಹಿಂದೂ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕಿಯಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ ಮಾದೇವಿ ಕಡಾಡಿ ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಲಭಿಸಿದ್ದು, ಆ ಒಂದು ಪ್ರಯುಕ್ತ ಅನೇಕ ಇಲ್ಲಿ ಶಾಲೆ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಾಗ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಶಾಲೆ ಕೈತೋಟ ಸೌಂದರೀಕರಣ ಅನೇಕ ರೀತಿಯಿಂದಲೇ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನ ವಹಿಸಿ ಈ ಶಾಲೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಬೆಳೆಯುತ್ತಿರುವುದನ್ನು ಮನಗಂಡು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೇ ಅತ್ಯುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಕಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಈ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಲಭಿಸಿದೆ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಅವಾರ್ಡ್ ಕೊಡೋದರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಆ ಮಾದೇವಿ ಕಡಾಡಿ ಶಿಕ್ಷಕಿಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರದ ಚೆಕ್ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕಿಯರು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಂಥ 5,000 ರೂಪಾಯಿ ಚೆಕ್ಕದ ಹಣವನ್ನು ನನಗೆ ಬ್ಯಾಡ್ರಿ ಸರ ಮತ್ತು ಈ ಶಾಲೆಗೆ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಿದೆ ಅಂತ ತಿಳಿದು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಆ ಬಂದಂಥ 5,000 ರೂಪಾಯಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನವನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. या सन्मान कार्यक्रमावेळी SDMC सदस्य रामाप्पा वडराली, माजी जिल्हा पंचायत सदस्य भीमण्णा रामगोनट्टी, विठ्ठल रामगोनट्टी, संतोष रामगोनट्टी, सुकुमार रामगोनट्टी, विठ्ठल मुलगोडसह आदी उपस्थित होते. आनंद बम्मनार, कॅनन सिटी न्यूज, हुक्केरी. रायबाग तालुक्यातील डिग्गेवाडी खेड्यातील सरकारी प्राथमिक शाळा पूर्णपणे नष्ट होण्याच्या परिस्थितीत असून येथील स्थानिक प्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 3-4 वर्षांहून अधिक काळ शाळा शिथिल झाल्या असून विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील डिगेवाडी खेड्यातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा पूर्णपणे नष्ट होण्याच्या परिस्थितीत असून शाळेच्या या स्थितीमुळे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी घाबरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी आपले नाव दुसऱ्या शाळेत नोंदवले आहे. यापूर्वी 100 विद्यार्थी असणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील आता कमी झाली आहे. याबद्दल यापूर्वी मुख्याध्यापक SB यादगिरी यांनी कॅनन सिटी न्यूजला माहिती दिली आहे. ದಿಗ್ಗೇವಾಡಿ ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಬಡ ಮಕ್ಕಳು ಇರೋದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಬರೋದು ಬಡ ಮಕ್ಕಳು. ಆ ಮಕ್ಕಳು ಕೂಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಶಾಲೆ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಈ ಕೊಠಡಿ ಸರಿ ಇಲ್ಲ. ಸುಮಾರು 50-60 ವರ್ಷ ಕಟ್ಟಡ ಇರೋದರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಏನೂ ಬರಬೇಕಾದ್ರೂ ಸಹ ಗೇಟ್ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಬಂದಂಥ BO ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ DDP ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ಈಗಾಗಲೇ ಬಂದು ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ. ಆದ್ರೂ ಸಹ ಅದನ್ನು ಕೇರ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮದೊಂದು ವಿನಂತಿ, ಶಾಲೆ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ದಿಗ್ಗೇವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮದೊಂದು ವಿನಂತಿ, ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಈ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕೊಠಡಿ ಶಾಲಾ ಕೊಠಡಿ ಮತ್ತು ಕಂಪೌಂಡ್ ಎತ್ತರ ಆದ್ರೆ ಈ ಸಮಸ್ಯೆನೇ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮನವಿಯನ್ನು ಕ್ಷೇತ್ರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳು, ತಾಲೂಕಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ
DDPI ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇವರಿಗೂ ಸಹ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಸಹ ಈ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೂ ಸಹ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಥರ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ, ನಮ್ಮ ಈ ಶಾಲಾ ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ, ನಮ್ಮ ಶಾಲಾ ಕಟ್ಟಡ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕಾಂಪೌಂಡ್ ಆಗಲಿ रिपेरी ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. डिग्गेवाडी येथील सरकारी कन्नड शाळेच्या दुरावस्थेबद्दल मुख्याध्यापक व स्थानिक SDMC अध्यक्ष श्रवणकुमार कांबळे यांनी अनेक वर्षांपासून DDPI कार्यालय तसेच स्थानिक प्रतिनिधींकडे निवेदन सादर करून देखील काहीच उपयोग झाला नाही असे श्रवणकुमार कांबळे यांनी सांगितले. संबंधित प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तातडीने शाळा दुरुस्ती करावी. वर्षाच्या सुरुवातीला शाळा कोसळल्यास शाळा अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी जबाबदार असतील असे SDMC अध्यक्ष श्रवणकुमार कांबळे यांनी सांगितले आहे. संजू बॅपुडे, कॅनन सिटी न्यूज, रायबाग. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. महसूल विभागाअंतर्गत सांगोळी रायना सोसायटीच्या मालमत्तेची चौकशी. 31.35 कोटींची मालमत्ता असल्याचे आले उघडकीस. स्वतंत्र आर्थिक तपास एजन्सीकडून करण्यात आली तपासणी. वॅक्सिन डेपो परिसरातील नैसर्गिक सौंदर्य केले जात आहे नष्ट. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर जनतेकडून केला जात आहे आक्रोश व्यक्त. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे मनमानीपणा. शहरातील बाजारपेठमध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांचा धाक. व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ. अतिक्रमण करणाऱ्यांवर करण्यात आली कडक कारवाई. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.